जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे की जे विद्यार्थी अंतिम वर्षाचे आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुढे CET थ्रू ॲडमिशन घ्यायचे आहे तर त्यांच्या एक्झामचं जे काही परीक्षा फॉर्म भरतो आपण किंवा CETचा फॉर्म भरतो तर यांच्या जे काही डेट आहे या डेटबाबत आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. अंतिम डेट काय आहे, कधीपर्यंत फॉर्म भरायचा आणि कसा फॉर्म भरायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तसेच MST CET एक्झाम ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्र शासनातर्फे जी काही CET एक्झाम घेतली जाते तर त्या CET एक्झामच्या संदर्भात आपण इथे माहिती देणार आहोत. तसेच जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट एक्झाम 2024 देणार आहे तर त्यांच्यासाठी परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती वाढलेली आहे किंवा आता लेट फीसह मुदत आहे तर किती तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल ती माहिती बघणार आहोत. तसेच GDCA आणि CHM एक्झाम 2024 जे विद्यार्थी देणार आहे त्या अशा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात माहिती अगोदर तुम्हाला माहिती आहे की या परीक्षा कधी कोणत्या परीक्षा होणार आहे याबाबत आपण चर्चा देखील करणार आहेत. आणि परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही अंतिम मुदत आहे ती फेब्रुवारी महिन्यातली आहे. त्याच्यापैकी जे विद्यार्थी CETच्या एक्झामचा फॉर्म भरणार आहे त्यांच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 6 फेब्रुवारी 2024 आहे. तर जे विद्यार्थी सेट एक्झाम देणार आहे, महाराष्ट्र सेट एक्झाम ज्याला आपण सेट परीक्षा असं म्हणत असतो, तर त्या सेट परीक्षाची फॉर्म भरण्याची आता लेट फीसह जी काही तारीख आहे ती 7 फेब्रुवारी 2024 आहे. तर जे विद्यार्थी GDCA आणि CHM एक्झाम देणार आहे 2024मध्ये तर त्यांच्या परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही अंतिम मुदत आहे ती 15/2/2024 आहे. म्हणजे आज दिनांक 1 फेब्रुवारी 2024 आहे. तर शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे. तर जेही विद्यार्थी या परीक्षेला सामोरं जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे परीक्षा फॉर्म भरणं. तर या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरणं गरजेचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण CET एक्झामच्या डेटबाबत चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल ज्याला आपण MHTCET सेल असं आपण म्हणत असतो, तर या सेलनी दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी एक परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये CETचे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती त्यांनी वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 12 अभ्यासक्रमाची CET या ठिकाणी घेतली जाणार आहे, ज्याची अंतिम मुदत ही 30 जानेवारी, काहींची 29 जानेवारी, काहींची 31 जानेवारी तर काहींची 1 फेब्रुवारीपर्यंत देखील मुदत होती. आता ही सगळी जी काही मुदत आहे तर ती 6 फेब्रुवारी 2024 आणि काही अभ्यासक्रमाची 10 फेब्रुवारी 2024पर्यंत वाढवलेली आहे. तर सगळ्यात अगोदर बघा, MAH BEd आणि MEd जो 3 इयर्स इंटग्रेटेड कोर्स आहे यांची अंतिम डेट ही 6/2/2024 आहे. तर यांची टेंटेटिव्ह एक्झामची जी काही डेट आहे ती 2 मार्च 2024 आहे. नंतर MEd CET 2024 जे विद्यार्थी देणार आहे तर त्यांच्यासाठी अंतिम डेट ही 6/2/2024 आहे आणि CETची डेट आहे 2/3/2024 आहे. तर MAH MPEd CET जे देणार आहे परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 6 फेब्रुवारी आहे. तर परीक्षेची संभाव्य तारीख 3 मार्च 2024 आहे. नंतर BEd जनरल अँड स्पेशल आणि BEd इलेक्ट्रॉनिक्स ज्याला ELCT असं आपण म्हणूया, तर त्यांची अंतिम डेट ही 6 फेब्रुवारी 2024 आहे. तर परीक्षा ही 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान होणारी आहे. नंतर MAH BPEd CET जी काही आहे त्यांची लास्ट डेट पण 6 फेब्रुवारी आहे. तर संभाव्य परीक्षेची तारीख ही 7 मार्च 2024 आहे. जे विद्यार्थी LLBच्या 3 इयर्सच्या CETसाठी अपियर होणार आहे त्यांची फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही 10 फेब्रुवारी 2024 आहे, ज्यांची परीक्षा 12 आणि 13 मार्च 2024 रोजी होण्याची शक्यता आहे. तर जे विद्यार्थी MBA आणि MMS CET देणार आहे त्यांच्यासाठीची परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 6 फेब्रुवारी 2024 आहे. तर परीक्षेची संभाव्य तारीख 9 मार्च 2024 आणि 10 मार्च 2024 आहे. तर MTech किंवा ज्याला मास्टर्स ऑफ ॲग्रिकल्चर किंवा आर्किटेक्चर म्हणूया मास्टर्स ऑफ आर्किटेक्चर यांचा फॉर्म भरण्याची मुदत ही 6 फेब्रुवारी आहे. तर संभाव्य परीक्षा 11 मार्च 2024 आहे. नंतर हॉटेल अँड मॅनेजमेंट
कॅटरिंग सर्व्हिस जे काही आहे तर त्याला आपण HMCT असं आपण म्हणूया. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्निक्स जी काही आहे तर त्यांची फॉर्म भरण्याची मुदत 6 फेब्रुवारी 2024 आहे. तर परीक्षा 11 मार्च 2024ला होणार आहे. जे विद्यार्थी MCA CET देणार आहे त्यांची फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 6 फेब्रुवारी आहे. तर संभाव्य परीक्षेची तारीख 14 मार्च आहे. MAH बॅचलर ऑफ डिझाईन CETची अंतिम डेट आहे 6/2/2024. तर परीक्षा होणार आहे 6 एप्रिल 2024ला होणार आहे. तर MAH बॅचलर ऑफ HMCT यांच्या परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत 6 फेब्रुवारी 2024 आहे. तर ते फॉर्म भरण्याची 6 फेब्रुवारी आहे. तर परीक्षेची डेट ही 13 एप्रिल 2024ला आहे. तर तुम्हाला CETचे जे काही फॉर्म भरायचे आहे तर त्याकरता तुम्ही या www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तिथे तुम्हाला वेळोवेळी काही सूचना दिल्या जातात. त्या सर्व सूचनांचं पालन तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे. तर तुम्हाला मी आत्ता CETच्या एक्झाम जे काही होणार आहे तर त्या कोणत्या अभ्यासक्रमाच्या कधी एक्झाम होणार आहे आणि त्यांची फॉर्म भरण्याची अंतिम मुदत काय आहे ही मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे. आता दुसरी जी काही एक्झाम आहे महत्त्वाची, जी शिक्षक होण्यासाठी महत्त्वाची आहे तर ती आहे महाराष्ट्र सेट एक्झाम 2024. तर यांच्या परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती आत्ता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र सेट एक्झाम ही जी काही परीक्षा आहे ती पुणे विद्यापीठ कंडक्ट करत असतं. आणि ही पुणे विद्यापीठ जी काही कंडक्ट करत आहे तर त्याची परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही सुरुवात होती ती 12 जानेवारी 2024ला सुरुवात झाली. आणि याचे फॉर्म भरण्याची लास्ट डेट 31 जानेवारी 2024पर्यंत विदाऊट लेट फीने आपण फॉर्म भरू शकत होतो. तर आज दिनांक 1 फेब्रुवारी 2024 ते 7 फेब्रुवारी 2024 या वाजेपर्यंत या तारखेपर्यंत तुम्ही 500 रुपये लेट फीसह तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. याकरता ज्या विद्यार्थी अजून परीक्षा फॉर्म भरायचे बाकी राहिलेले आहे त्यांनी त्वरित परीक्षा फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला सामोरं जाता येईल. ओके. आणि तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करण्याची जी काही डेट आहे ती 8 फेब्रुवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 असणार आहे. ज्याची ॲडमिशन कार्ड किंवा ज्याला ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट आपण म्हणूया ते 28 मार्च 2024ला येतील. तर परीक्षा जी काही असणार आहे ती 7 एप्रिल 2024ला असणार आहे. तर या पद्धतीने काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला महाराष्ट्र सेट एक्झामच्या बाबतीत आपण दिलेल्या आहे. तर तिसरी जी काही एक्झाम आहे ती म्हणजे GDCA आणि CHM एक्झाम. तर या परीक्षा जे काही होणार आहे ते 24, 25 आणि 26 मे 2024 रोजी होणार आहे. तर या परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 असणार आहे. तर फॉर्म कसा भरायचा, या तिन्ही एक्झामचे फॉर्म कसे भरायचे या बाबतीत आपण प्रत्यक्ष पद्धतीने व्हिडिओ तयार केलेले आहे. त्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघता येतील. तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरत आहे तर कृपया आपले व्हिडिओ बघून परीक्षा फॉर्म भरत चला, जेणेकरून तुमच्या चुका होणार नाही. खूप सारे विद्यार्थी असं असतात की परीक्षा फॉर्म भरतात पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका करतात, पेमेंट्स करतात. मग काय करावं लागतं, त्या चुका दुरुस्त होत नाही. मग नव्याने परत फॉर्म भरावा लागतो आणि परत पैसे वाया जातात. सो असं व्हायला नको, म्हणूनच शक्यतो तरी काय केलं पाहिजे की परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी अगोदर तो फॉर्म कसा भरायचा हे जाणून घेतलं पाहिजे, मगच परीक्षा फॉर्म हा भरला गेला पाहिजे. आणि या संदर्भातलं जे काही स्टडी मटेरियल आहे आपण त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते देखील बघू शकता. जसं CET 2024 रिलेटेड जर का तुम्हाला काही माहिती पाहिजे नसेल तर आपण ऑलरेडी एक सेशन 29 जानेवारीला घेतलेलं होतं. सेट एक्झामची कशी तयारी करावी याबाबत पण आपण ऑलरेडी खूप साऱ्या व्हिडिओ बनवलेले आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. तसेच GDCAच्या बाबतीत म्हणजे या तिन्ही एक्झामच्या बाबतीत सेपरेट इन्फॉर्मेशन देणारे टेलिग्राम चॅनल आपण ओपन केलेले आहे. त्याच्या देखील लिंक तुम्हाला इथे आत्ताच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, परीक्षेची तयारी करू शकता. आणि यामध्ये टेलिग्राम चॅनलला वेळोवेळी अपडेट देण्यात येतील. सो विद्यार्थी मित्रांनो, अंतिम तारीख ही जवळ आलेली आहे. त्यामुळं जेही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरायचे बाकी राहिलेले असेल तर त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म लवकरात लवकर भरा आणि अभ्यास करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.